गावाच्या छोट्याशा कोपऱ्यात राहणारी सुहासिनी आणि तिचा मुलगा आदित्य यांचं आयुष्य एकमेकांभोवतीच फिरायचं. सुहासिनी एका छोट्या शाळेत शिक्षिका होती आणि आदित्य अजून शाळेत शिकत होता. त्याचा बाप गेल्यापासून त्यांचं आयुष्य खडतर होतं, पण सुहासिनीने कधीही आदित्यवरती संघर्षाचा परिणाम होऊ दिला नाही. आदित्यला पावसाचा खूप लळा होता. पहिला पाऊस आला की त्याचं मन बागडायला लागायचा. तो शाळेतून घरी आल्यावर लगेचच बाहेर पळून जायचा आणि सुहासिनी त्याला हसत हसत आवाज द्यायची, छत्री तरी घेऊन जा वेड्या. पण तो नेहमीच छत्री न घेता पावसात नाचायचा. पावसाळ्याचे दिवस चालू होते. एके दिवशी आदित्य घरी आला नाही. सायंकाळ झाली, पाऊस वाढत होता आणि सुहासिनीचं काळजीने काळीच तुटत होतं. तिने गावभर शोधाशोध केली, पण आदित्य कुठेच दिसला नाही. शेवटी गावाच्या बाहेर असलेल्या नदीकडे तिने धाव घेतली. नदीकिनारी तिला आदित्यचा मित्र धीरज भेटला. त्याने सुहासिनीला सांगितलं की आदित्य गडगडाटी पावसात नदीच्या पाण्याजवळ खेळत होता आणि अचानक पाय घसरून तो पाण्यात पडला. सुहासिनीचं अंग गोठलं. ती ओरडली, आदित्य, आणि नदीकडे धाव घेतली. पाऊस कोसळत होता. सगळीकडे अंधार पसरला होता. गावातले लोकही मदतीला धावले. काही वेळाने नदीच्या एका कोपऱ्यात आदित्य दिसला. त्याला वाचवलं गेलं, पण तो बेशुद्ध होता. सुहासिनीने त्याला जवळ घेतलं आणि तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. आदित्यला डॉक्टरांकडे नेलं. डॉक्टर म्हणाले, तुमच्या मुलाचा जीव वाचला, पण खूप काळजी घ्यावी लागेल. सुहासिनीने जोरात श्वास घेतला. तिने देवाला धन्यवाद दिले. त्या रात्री आदित्यला आपल्या कुशीत घेऊन सुहासिनी म्हणाली, तुला माहीत आहे का, तूच माझं आयुष्य आहेस. तुझ्याशिवाय मी काहीच नाही. आता कधीच असा धोका पत्करणार नाहीस, हो ना? आदित्यने डोळ्यात पाणी आणत उत्तर दिलं, हो बाई, आता मी कधीही तुला सोडणार नाही. त्या रात्रीनंतर सुहासिनी आणि आदित्य यांचं नातं अधिक घट्ट झालं. पाऊस पडला तरी आदित्य आता घराच्या अंगणात आईसोबत थांबून फक्त पावसाचा आनंद घ्यायचा. त्या दिवसाने त्यांना एक गोष्ट शिकवली, जीवनाचा प्रत्येक क्षण अनमोल असतो आणि प्रियजनांना सांभाळणं हे आपलं प्रथम कर्तव्य आहे.